काळे 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 इको दे हाला इको जरा थांबा बघा वा मस्त टाळ्या वाजवल्या सगळ्यांनी फ्रेश झाले गुलाबाच्या फुलावणी सगळे प्रसन्न होता टाळ्या वाजवल्या आरोग्य सुद्धा निरोगी राहते 72,000 नाड्या त्याचे प्रेशर पोंड्याशी आतूनच प्रसन्न आहे रोज टाळ्या वाजव आरोग्य सुद्धा निरोगी राहते हे जे कार्य चालले धर्म कार्य असावा तो धर्म मग साहो जाते वर्म आणि धर्माच्या बाबतीमध्ये अख्खं कीर्तन विसरा पण तरुण मुलांनी मुली 2 वाक्य चित्त देऊ नका शाळा शिका नोकरी करा पैसा कमा आयुष करा पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका लक्ष्मीसारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली वेळ असं पाऊल कधी टाकू नका आपल्या संस्कृतीला किंमत आहे भारतासारखी संस्कृती नाही शब्दच कसा आहे भारत माते की माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का आज कधी ऐकलं का चीन मावशी अमेरिका आत्या लंडन दिदी जपान काका रशिया मामा आफ्रिका दाजी नाही पण भारत माते की जय आई म्हणते आपण या देशाला पवित्र विचाराची माणसात म्हणून ऐका सैन्य कसं असं चीनकडून शिकावं तंत्रज्ञान जपानकडून शिकावं धूर्तपणा अमेरिकेकडून कपटीपणा इंग्लंडकडून सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं तेल कसं काढायचं सौदी अरेबियाकडून शिकावं संस्कृती कसं माझ्या भारताकडून शिकावे भारतासारखे संस्कृती भारताचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज आणि राजेंवर ज्यांनी संस्कार घडवले राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब कसे घडलेत राजे सर्व माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा ताली 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 धन्य धन्य शिवाजीश्वर धन्य धन्य शिवाजीश्वर धन्य धन्य शिवाजीश्वर पराक्रमी थोर बाजूनी पाणी कृष्ण मोगला गडविला स्वराज्याचा इतिहास गडविला स्वराज्याचा छत्रपती शिवाजी महाराज की
अशा वजनदार राष्ट्रातल्या पण माणसं आहे. बघ आता सिस्टीमवाले त्यांना खरा पॉइंट माहिती कुठं टाळ्या वाजवल्या पाहिजे. जाणकार आहेत ते मायबाप. नाही तर तुम्ही गप्प बसले होते जरा. तू का म्हणे ते पाहिजे जातीचे, त्याच्यातलं वर्म कळलं पाहिजे. आणि छान. आणि हे स्वराज्य शून्यातनं निर्माण केलं माझ्या छत्रपतीने. जातीपातीचं राजकारण कधी केलं? 18 पगड जातीतले मावळे एकत्र केले. अरे स्वराज्याची निर्मिती करताना राजेंनी कधी विचार केला जाती आणि पातीचा? मावळ्याच्या तलवारी पुढे नकराच नव्हता 7.5 लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा? कारण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या मातीचा अभिमान असणाऱ्या आपण माणसाई. कोण छत्रपती? शी म्हणजे शिलवान राजा, शिवा म्हणजे वाघाचा काळेज असणारा राजा, आणि शिवाजी म्हणजे जीवाला जीव देणारा राजा. शिवाजी. अशी माणसं तयार केली होती मायबाप. जीव गेला तरी निष्ठा सोडत नव्हती मायबाप. शिवशाही त्यालाच म्हणायचं. जग निर्माण झाल्यापासून आतापर्यंत एकच काळ असा की जिथं माणसं आवडीनं मरायला तयार होती. एखादी लढायची कुठं मोहीम काढली छत्रपती लगेच तानाजी पुढायचे. राजे माझ्यावर जबाबदारी टाका. तानाजी पुढाला बाजा म्हणा, ए तानाजी अरे आम्हाला काय चान्स आहे का नाही, थांब तू मी जातो. येस जे म्हणायचं दोघं थांबा, विना वाजू नका. आतले थोडं हळूच वाजायचं, स्वर वेगळा आहे त्याचा. माणसं मरायला पुढे येत होती मायबाप. काय प्रेम असेल या मावळ्यांचं छत्रपतींवर. एका मावळ्याचा लढताना कोपरात हात मोडला होता, हाताचा पट्टी बांधली, वाकत नव्हता. इथं राजे घरी गेले, मावळा रडायला लागला. छत्रपतीने पाठीने हात फिरवला, रडू नको दादा, लवकर बरा होतील आणि परत तुला सैन्यात दाखल करून घेतो, पण रडू नको. मावळा म्हणतो राजे हात मोडला म्हणून रडत नाही, महाराष्ट्राचा राजा माझ्या दरबारात आला असताना त्यांना मी मुजरा करू शकत नाही म्हणून माझ्या डोळ्यात पाणी येते. अशी प्रेम करणारे माणसं, अशी निष्ठावान मावळे होते म्हणून हे शून्यातनं स्वराज्य निर्माण केले. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून मार्गक्रमण करणारा सध्याच्या काळातला मावळा म्हणजे मनोज जरांगे पाटील मायबाप. मला आल्या आल्या संयोजक मंडळी म्हणले जरा 2 मिनिटं जरांगे पाटलांविषयी तुम्ही बोला. कारण सांगण्याचा उद्देश की जरांगे पाटील जे करतायत, आता बऱ्याच जणांनी त्याला वेगळे रंग दिले. ते जातीवादाचा विषयच नाही. ज्याचं त्याचं आरक्षण, जो तो हक्क आहे तो मागितलाच पाहिजे. आणि जरांगे पाटलांची 1 वर्ष झालं महाराष्ट्राच्या केंद्रबिंदूवर टिकून आहेत. एवढं सोपं नाही. हे का घडतं तर एक सांगतो, निस्वार्थ भावना जर असेल, समाजाविषयी खरं प्रेम असेल तर समाज त्याला कधीच विसरत नाही. ह्याचं हे जिवंत ह्याचं हे जिवंत उदाहरण आपल्याला सध्या पाहायला मिळतंय मायबाप. आणि म्हणून छत्रपतींचे विचार ज्यांनी जीवनामध्ये आणले त्यांच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून माझी तरुण मुलांना विनंती, कष्ट करा, नीती ठेवा, नम्रता ठेवा, स्वाभिमान ठेवा, विचार उच्च ठेवा. देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान आणि अभिमान असणं ही काळाची गरज आहे. कारण तरुणपण कशाला म्हणतात? तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तेजस्वी आहे, तपस्वी आहे, तत्पर आहे त्याला तरुण म्हणतात. तरुण मुलं देशातली सगळ्यात मोठी शक्ती युवा शक्ती आहे. आणि हे तरुण मुलं मग कोणत्याही कार्यात येऊ द्या, धर्म कार्यामध्ये येऊ द्या, सप्त्यात येऊ द्या, कायेनं वाचनं मनानं ते फार मोठे वैभव निर्माण करतात. अशा तरुण मुलाने सांप्रदात येणं ही काळाची गरज आहे. विठ्ठल ही काळाची गरज आहे. ठीक आहे महाराज, तुम्ही वारकऱ्याला वीर म्हणता, हो वीरच आहे ते. वीर म्हणलं की योद्धा, वीर म्हणजे योद्धा. योद्धा कोणाला म्हणायचं जो लढाई करतो, म्हणले करतेत लढाई. लढाई म्हणलं की शस्त्र आले. मग शस्त्र काय आहेत? 3ऱ्या चरणात क्षमा दया शांती, क्षमा दया शांती, क्षमा
काय तुमच्याकडे शस्त्र घ्या लिहून, शस्त्र क्षमा दया शांती हे शस्त्र आहेत बरं का संतांकडले. क्षमा दया शांती, क्षमा शस्त्र आहे हो. क्षमा शस्त्र जया नराचे आहे. ते तुकोबाऱ्या म्हणतात ते काळाला सुद्धा नागवतात. क्षमा फार मोठं शस्त्र आहे मायबाप. माफ करायला शिका. चुकतच असतं एखाद्याकडून, त्याचा राग आणि खुन्नस मनात धरू नका. काय माणसं कवाचं शब्द, अहो तलवारीचं काव बुजतात पण शब्दाचं काव बुजवतात, कधीच ध्यानात ठेवतात. माफ करा. समुद्रासारखं अंतकरण विशाल ठेवा. क्षमा. अहो नाथबाबाने यवन अंगावरी थुंकलन प्रसाद देवनी मुक्त केला. क्षमा दया शांती हे शस्त्र आहेत त्यांच्याकडली. माफ केलं त्या. क्षमा माफ करा. दया कळवळा, दुःख दुसऱ्याच्या दुःखाने माणसाला दुःख वाटलं पण त्याला दया म्हणायचं. शांती नाथबाबाकडे शांती होती मायबाप. आता नुसतं नाव शांती वागणं तसं नसतं. नाव शांती नसलेली भांडणं आणती. काय त्या नावाला करायचंय ना. नाव निर्मला घरादाराला बुर्रा आला. दसरा काढ की कावा तरी का नुसता फुपाटाच घरात नाव निर्मला. काय नाव नुसतं नाव शांती असून उपयोग नाही. ती मनवनी शांती धरा उतराल पैल तिरा. शांती क्षमा दया शांती. पण हे 3 शस्त्रावर जर पुढचं वातावरण कंट्रोल नाही झालं तर तुकोबारा म्हणजे शेवटचं ब्रह्मास्त्रामाला बाहेर काढावं लागतं. असं बात्यात ना बाण अभंग हाती. अभंगाचे बाण केलेत म्हणले आम्ही. आणि काय बाण आहेत गाथावाचा तुकोबाऱ्यांची. इतकी सटका सटकी गेली तुकोबाऱ्यांनी. कोणालाच सुटे नाही. महाराज लोकांना नाही कोणालाच नाही. सगळ्यांना बाण हाणले तर आमच्या सकट बाण अभंग आहे. कारण समाज जर व्यवस्थित कुणीतरी बोललं पाहिजे ताईट आणि कुणीतरी ऐकलं पाहिजे. सगळ्यांनी ह्या जेहारी जेहारी वाटुळच होतं समाजाचं. एक वाट बोलून जबरदस्त असं खाऊन बोलावं लागतं समाजाला. तेव्हा लोक सुधारत असतात. हे तुकोबाऱ्यांचं शस्त्र आहे. बाण अभंग बरोबर लोक मग डोक्यावर बसतात. संतांच्या सुद्धा संत तसे नाही. जवळ दया क्षमा दया शांती ते ठेक पण शेवटी ब्रह्मास्त्र बाण. बाण अभंग आम्ही अभंगाचे बाण करतो पण समाजाची घडी व्यवस्थित बसवतो. कारण आम्ही वीर आहेत. आम्ही का भेटतो का. वीर विठ्ठलाची गाडी कळी काळ पाया पडतो तर समाजाचं काय. आणि आपल्यासाठीच त्यांचा अवतार. बुडते हे जननी देखवे डोळा येतो कळवळा म्हणून संत संगत करा म्हणजे त्यांच्या विचाराची संगत करा. जाता जाता तरुण मुलांना विनंती. देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान अभिमान ठेवा. विचार उच्च ठेवा तर तुमची लग्न होते. लग्नाचं लय अवघड झाले. आता मुली झालेत कमी त्याच्यामुळे त्यांना आले डिमांड. पुरींच्या आयनला आले मार्केट. पुरींच्या आयनला जेवढं मार्केट आहे तेवढं दुधाला सुद्धा नाही. आता एका पोराने 150 पुरी बघितल्या तरी लग्नच फायनल करा. त्याचा बाप मला भेटला. महाराज तुमच्या मित्राला काहीतरी सांगा. मी म्हणलं काय झालं. अहो 150 पुरी बघितल्या तरी लग्न फायनल करेना. मी म्हणलं गाठ पड असा झाडला म्हणलं. आज बघायला चाललाय ते फायनल करणार तर परत भेटणार नाही. तेव्हा म्हणलं ठीक आहे जातो. पोरगी बिचारी चांगली होते. डायरेक्ट सासऱ्याचा पाय धरला. मग आमचे 1 रुपया सुद्धा हुंडा नको. मुलगी पसंत आहे. काय त्या पोरीच्या बापाला आनंद झाला. तो किचन खोलीत गेला. बायको पशी ढसा ढसाच रडायला लागला. खरंच म्हणला तुझी कुसपवित्र अशी पोरगी भाग्यवान जन्माला आली. असला भारी जावाय मिळाला आणि रुपया सुद्धा हुंडा मागत नाही. पोरीच्या म्हणजे जावाय कोणता ते आधी दाखव म्हणजे तो खुर्चीत बसला. तो पोरगी भिकाऱ्याला देईन पण ह्याला देणार नाही. काय हे सुरुवातीला मलाच बघायला आलता. मग 150 काय फुकट झाले होते काय. वर्ष 2 वर्षात 150 बघायला काय कमी वेळ लागतो का. असली गायबानी पोर राहित काय सांगावं. अरे जरा मनगटात ते धमक. मला सांगा PS-ला बायको मिळाला असं घडलं का कधी. डॉक्टरला बायको मिळाला आली का टीव्हीला बातमी कधी. ही कुणाला मिळणार नाहीत बायका. बोमलत फिरणार ना. थोबाडात मावा ढाब्या जायचं. दारू प्यायचं. आई संग भांडणं. गावात कोणचा मेटर झालं तर ह्याच नाव पुढे येतं. ह्याने तर हे लायकी कमीवली गावात. डीजेवाले सुद्धा भेटते. काय काय गावातल्या पोरांना असली तर ते पियाले अंग हाली होते. त्यांचा ताल डीजेवाल्याला सुद्धा कळत नाही. इतकी याडपट नाचत ती. त्या नवरदेवाच्या पुढची गँगला याडपट असते. ती बाटलीसाठी लय पुढं करतात. आणि नवरदेवाच्या हाताखाली करतात. नवरदेवाला वाटतं मी इंद्र झालो. इंद्र नाही तो दलिंद्र. तू काचा इंद्र आहे. जेव्हा काय डीजे वाजला गोटा उदाळा नाचता नाचता नवरदेवच घेऊन गेला. ते बघितलं का मोबाईलला. 3 किलोमीटर रेड्या बाबळीत पडला होता नवरदेव. दुसऱ्या दिवशी गावला. त्याला ओढू बाहेर काढला तरी त्याचा एक तडका. नवरी कुठे. लोक म्हणे तिचं कालच झालं.
कुणा संग मामाचा पोरगा होता तिथं, त्याला केला उभा, ती बी वेटिंगला होतं, त्याचं तर साधलत. म्हणलं मग मी आता काय करतो, असा डीजे पुढे नाचाय मोकळा राहा. सोलापूरचा मोर्चा तर लय गाजला. 500 पोरांनी कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला, आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर म्हणे बोला काय मागण्यात, म्हणे आम्हाला बायका द्या. अरे तुम्हाला बायका सरकारने द्यायच्या, ती काय रेशन काढलं गहू का तांदूळ का काय? अरे जरा मनगटात ती धमक जरा जगाला दाखवा, कष्ट करा, नीती ठेवा, विचार उच्च ठेवा. आणि शेवटचं वाक्य सांगतो, माझं ब्राह्मण काकाला सुद्धा नेहमी सांगणे, लग्न जमविताना मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, सासूची सुनाची पत्रिका जुळती का हे आधी बघा. लय महत्वाचा मुद्दा आहे. ह्यांची कुंडली खळी जुळली पाहिजे. पोराचं काही नसतं वय, त्याची कसबी असू दे, ते कुंडली जुळवून घेतो. पण ह्यांच्या कुंडलीमध्ये त्याची कुंडली जाग्यावर आत्महत्या करती, त्याचं लय हाल होत्या. ते आईकडे गेले की आईला म्हणतो हा आई तुझंच खरंय, बायकोला म्हणतो तुझंच खरंय, दोन्ही संघ आले की म्हणतो बाहेरच बरंय. मरण का चिमणीवणी तोंड झाली, सांगता येईना आणि बोलता येईना. आईला बोलावतं बायकोला राग, बायकोला बोलावतं आईला राग, सगळं त्यांचं लय हाल चालू होतं. त्याच्यामुळे मुलांना सांगतो, आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना, आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. आईला देव म्हणा, पत्नीचा सांभाळ करा, व्यसनापासून दूर राहा, लक्ष्मी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही. आणि शेवटचं वाक्य, महिला मंडळ घरी एकत्र ठेवण्याची 90% जबाबदारी तुमच्यावर आहे. जावा जावा जर एक विचारानं जर राहिल्यात, काय भावाभावाची टापईवर व्हायला राहायची. खरं सांगा, तुम्ही बहिणी बहिणीसारखं आधी राहा ना, एकमेकी बहिणी बहिणीसारखं प्रेम करा. कसं हे भाऊ भाऊ मरत्यान का व्हायला निघून, तुकडं कोण घालीन त्यांना? तुमच्या हातात सगळे सूत्र आहेत, तुम्ही खरे मास्टर माइंड आहेत, सूत्रधार तुम्ही सूत्र हलवायचे जरा बंद करा. त्या बाबतीत सूत्र क्लोज करून ठेवा. आपले प्रेमाने अरे एकत्र कुटुंबामध्ये ठेवा. 4 भाव जर एकत्र असेल तर गावात सुद्धा वजन आहे. चौघेत पण एकत्र आहेत बरं का, ना दिला कोणा का तुकडच करते ना आपलं, म्हणजे एकीला किंमत आहे ना. गावात सुद्धा दब, ज्या कुटुंबात एकी त्या कुटुंबात गावात वजन, आणि ज्या गावात एकी त्या गावाचं तालुक्यात वजन. हे शास्त्र आहे मायबाप. तुमचं गाव छोटं जरी असेल पण गावात एकी झाले आणि एवढा सप्ताह सुंदर पद्धतीने चालू होतं. पंचक्रोशीत चर्चा, सप्ताह करावं तर इमान गावने गेला तसं करा. हे कशाची ताकद आहे? एकीची ताकद आहे. आणि एक वाक्य सांगतो, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करा, पण धर्माच्या ठिकाणी एक व्हायला शिका. हे फार महत्वाचं वाक्य. या ठिकाणी राजकारण आणू नका. हेच माणसं पुढं का, तेच माणसं पुढं का, आणि ह्यांचीच नावं घेतली त्यांचीच राहिली. तुझ्यातले जे वाद आहेत ना, तुझे वैयक्तिक वाद आहेत, ती तू घरी जाऊन मिटव. ज्यांनी नावं घेतली ही तर संकट धर्मावर आलेलं आहे. त्याच्यामुळं हित चोर आले काय हवे चालूच असते त्यांचं. ते तुकोबाराय म्हणे मला श्वान बनव, पण संतांच्या दारातला बनव. व्हावे त्यांचे द्वारे श्वान याते. कुत्र्याला एवढं कमी समजू नका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जळत्या चितेत वाघ्या नावाच्या कुत्र्यानं उडी टाकली होती. त्याला कुत्रा म्हणते. इमानदार प्राणी माय बाप. तो सुद्धा धर्मराज सुद्धा वैकुंठाला गेले, पण सोबत कुत्रा नेलता. कुत्रा धर्मराजाला इशाला का कुत्रा नेला, तर म्हणले बाकीची नेण्याच्या लायकीची नाहीत. त्याच्यामुळं असो, एकीला किंमत आहे. ज्ञानोबाऱ्यांचा हाच मोठा चमत्कार. काय केलं ज्ञानोबाऱ्यांनी? मिळविली माने वैष्णवाचे,
घातली मुक्तीची गवांनी, मिळविली मांदी वैष्णवांची. सगळ्यांना एक केलं म्हणून एक राहा, एकत्र कुटुंब ते टिकवा आणि अंतकरणामध्ये हे गुण ठेवा. क्षमा, दया, शांती, बाण अभंगे हाती. तुकोबारे म्हणतात, विठ्ठलाची जी भक्ती करतात, नामाचा जयघोष करतात, क्षमा, दया, शांती हे शस्त्र बाळगतात, अभंगाचे ज्यांच्याकडे बाण आहेत तीच माणसं या जगामध्ये खऱ्या अर्थानं बळीवंत आहेत. अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे बळी, 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 तुका म्हणे अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे बळी तेची एक भूमंडळी. या भूमंडळात तीच माणसं बळीवंत आहेत. कोण? वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडे. जे पांडुरंगाची भक्ती करतात, जे वैष्णव आहेत, संत आहेत, हरिभक्त आहेत, ते खऱ्या अर्थाने वीर आहेत. असा अभंगाचा भावार्थ. आवाज वाढ थोडा. मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन समस्त ग्रामस्थ मंडळी आपण एकत्रित भव्य दिव्य अन्नदान ज्ञानदान हा सोहळा संपन्न करतो. आणि असं सर्वांनी एक होऊन आपल्या गावचं हे वैभव प्रत्येक वर्षानुवर्ष वाढत जावं. आणि गावातील तरुण मुलं असतील, ज्येष्ठ मंडळींचं मार्गदर्शन, तरुण पिढीचं योगदान आहे, सगळ्यांनी एक होऊन हा सोहळा या ठिकाणी ह्याचा आनंद लुटायचा आहे. कारण जगामध्ये सध्या सगळीकडे महाराष्ट्राचं वातावरण बघतो आपण, जातीपातीमध्ये विभागलेलं सगळं अवघड चालू. नुसती हे राजकीय माणसं म्हणतात आम्ही जातीवाद करीत नाही, तेच खरे करीत आहेत. जातीवाद जर सध्या कुठं होत नसेल तर तो फक्त माझा वारकरी संप्रदाय. तर सगळे एक होतात. सकळाशी येते आहे अधिकार. एवढी एक जागा फक्त पवित्र राहिली. हजारो माणसं इथं आपण मांडीला लावून बसलो.
कधी आपल्या मनामध्ये अंतकरणामध्ये एखाद्याच्या जातीविषयी अंतकरणामध्ये कधी द्वेष पाप मनामध्ये येत नाही आणि न येऊ देता सगळ्यांनी एक होऊन हा सप्ताह अखंड विरतपणे चालत राहावा. यासाठी हे तर खरे संतांचे विचार आहे. सगळ्यांनी एक व्हा म्हणून वाणीच्या आपल्या या ठिकाणी सुंदर कार्यक्रमाचं नियोजन सगळ्यांनी केलेलं आहे. माझे गुरुवरे माझे वडील परमपूजा आदरणीय वंदने भाऊ वडिलांच्या चरणी मी नतमस्तक होतो. सुंदर गायक सुंदर वादक सुंदर साऊंड सिस्टीम सुंदर कार्यक्रमाचे हरिभक्तपरायण गाण्याचार्य आमचे प्रवीण महाराजांनी सुंदर साथ केली. हरिभक्तपरायण भैरव महाराज हरिभक्तपरायण श्याम महाराज असतील सुंदर मृदुंग ज्यांनी वाजवला हरिभक्तपरायण नामदेव वा ज्ञानदेव नामदेव हा नामदेव महाराजांनी गोड मृदुंगात साथ केली. वारकरी शिक्षण संस्थेतील हे सर्व बालटाळकरी असतील विनेकरी बाबा असतील तुळस घेऊन उभा राहणारे आमच्या माऊली असतील भगिनी दिदे असल गायनाचे साथ करण्यासाठी हार्मोनियम वादक साऊंड सिस्टीम अत्यंत गावातलेच का वा छान अत्यंत गोड आवाज तुम्ही दिला. तुम्हालाही मनापासून धन्यवाद. म्हणजे यूट्यूबवाले बीडवरून आले ते दादांनाही मनापासून धन्यवाद. माझं 7 ते 9 कड्याला कीर्तन होतं तिथं त्यांना यायला उशीर झाला. म्हणलं चला आता दुसरे खळ आहे तिकडं करू म्हणलं आता आपण. मग ते मग आमच्या आधी पोच झाले मनगाव हा काय आपलं चॅनलचं नाव ओनली वारकरी हे यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यावर हे कीर्तन पुन्हा पुन्हा आपल्याला हा आनंद लाभ घेता येणार आहे. तरुण मुलांनी त्याचीही दखल घ्यावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं कर्जतमध्ये भव्य दिव्य ज्ञानोबा तुकोबाऱ्यांचं मंदिर बांधलेलं आहे. कर्जत जवळच आहे काय लांब नाही. कधी आले कर्जतला तर नक्की आश्रमाला भेट देण्यासाठी. अत्यंत सुंदर मंदिर ज्ञानोबा तुकोबाऱ्यांची तेजपुंज मूर्ती मंदिराच्या समोर शिवाजी महाराज संभाजी महाराज विवेकानंदांचे पुतळे 2 एकरचा परिसर हजारो झाडं भव्य संस्थान तुमच्या आशीर्वादानं परिपूर्ण झालेलं आहे. असे सगळ्यांचे प्रेम आशीर्वाद असावे अशी विनंती. वाणीला पूर्णविराम. उद्याचं नियोजन संयोजक मंडळी सांगतील कृपया 2 मिनिटं कुणीही उठायचं नाही. ज्ञानेश्वर माऊली